ईव्ही आपण पेट्रोल तिकीट पेट्रोल साठी पैसे लागतात, डिझेल साठी, ईव्ही गाडीसाठी काय खर्च करा खुलासा आणि बरोबर करा. सभापती महोदय, याच्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या संदर्भात खर्च आपण समजू शकतो, पण समजा एखाद्या पदाधिकाऱ्याकडे ईव्ही गाडी आहे, त्याला काय खर्च येणार आहे? तर त्याच्यासाठी ईव्ही चार्जिंगचा खर्च आहे 920 रुपये पर चार्ज असा फुल चार्जिंगसाठी खर्च येतो. त्याचं एक चार्जला 85 युनिट लागतात, पर युनिट 12 रुपये असा खर्च आहे. 920 रुपये पर चार्जिंगचा खर्च आहे. त्या व्यतिरिक्त वाहन चालकाचं वेतन आहे, त्यानंतर वाहनाचा विमा आहे आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च आहे. असं सगळं मिळून आम्ही कॅल्क्युलेशन काढलेलं आहे आणि त्या कॅल्क्युलेशन ईव्ही गाडीत आणि पेट्रोल गाडीत फक्त कितीचा फरक? 7,000चा फरक आहे. वाहन चालकाचं वेतन द्यावंच लागणार आहे, वाहन विमा द्यावा 30,000 रुपये, दुरुस्ती खर्च द्यावाच लागणार आहे. फरक फक्त इंधन खर्च आणि ईव्ही चार्जिंगचा खर्च याच्यामध्ये पडणार. एवढा खर्च येतो का ईव्ही गाड्यांना? हो, कॅल्क्युलेशन आहे ते तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ते आपण निर्णय घ्यावा, त्यावर आपण निर्णय घ्यावा. कॅल्क्युलेशन आम्ही केलेलं आहे. प्रशासनाने प्रस्ताव ठेवत असताना थोडा विचारपूर्वक ठेवायला पाहिजे. 920 रुपये पर चार्ज फुल चार्जिंगला खर्च येतो, तो एमएससीबीच्या युनिटच्या मला एक सांगा, मी उद्या ईव्ही गाडी घेतली, मी पदाधिकारी उद्या झालो बरोबर, तर उद्या मला एक सांगा, मी तर ऑलरेडी माझ्या चार्जिंग स्टेशन घरी लावलेलंच आहे, मग घरी तुम्हाला चार्जिंगचा खर्च येणार नाही. ठीक आहे. बोला याच्यामध्ये बाकीच्या याच्यामध्ये मानधनासाठी किती कमी जास्त करायचं ते मान्य सभापती महोदयांचा अधिकार आहे, तो ते करतील. ईव्ही साठी खर्च मला असं वाटतं तो मनाला न पटणारा आहे, म्हणून मी माझं मत व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या सभापतीला ईव्ही गाडी नाहीये, काही पेट्रोल गाड्या पण ज्याच्याकडे ईव्ही गाडी येते त्याच्यामध्ये हे करा ना. तर ज्यावेळेस गाडी त्याची म्हणून अहो खर्च संदर्भामध्ये ईव्हीच्या याच्यामध्ये तुम्ही खर्च तुम्ही ठीक आहे, तुम्ही मेंटेनन्स साठी किती खर्च करू शकता? 2-5 हजार रुपये खर्च. तुम्ही ड्रायव्हरचा आपण 20,000 पेमेंट बघू आपण, वरती किती खर्च आहे? असा सगळा खर्च 30-35 हजार रुपयाच्या वरती महिन्याला खर्च नाहीये. आपण त्याला जे एवढे 76,000 55,000 एवढे ठेवलेले आहे. आणि ईव्ही मध्ये काही कमी माझं काय म्हणणं आहे, प्रस्ताव पुढच्या वेळेस पूर्ण माहिती घेऊन, कारण की हा ऐन वेळेचा आलेला आहे. पुढच्या सविस्तर त्याच्यामध्ये इत्तमभूत माहिती घेऊन सविस्तर प्रस्ताव, सुधारित प्रस्ताव तुम्ही पुढच्या मीटिंगमध्ये ठेवण्यात यावा. एक फक्त अजून एक खुलासा करावा की वाहन